खारघरच्या एका झेरॉक्स दुकानात हजारो SIR फॉर्मच्या प्रती काढल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। या प्रकरणाची माहिती मिळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी संबंधित दुकानावर धडक देत जाब विचारला। त्यानंतर भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी होऊन प्रकरण थेट झटापटीपर्यंत पोहोचले। मिळालेल्या माहितीनुसार खारघरमधील एका झेरॉक्स दुकानात मोठ्या प्रमाणात SIR फॉर्मच्या प्रती काढल्या जात असल्याची माहिती ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना मिळाली। माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी दुकान गाठले। त्यावेळी एक तरुण मोठ्या संख्येने फॉर्म झेरॉक्स करण्यासाठी घेऊन आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। संबंधित तरुण भाजपाचा युवा पदाधिकारी असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे। हजारो फॉर्म, एक झेरॉक्स दुकान आणि राजकीय संशयाची ठिणगी। फॉर्म एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुठून आले, त्याची झेरॉक्स काढण्यामागचा नेमका उद्देश काय, हे फॉर्म कुणाला वितरित केले जाणार होते, असे अनेक प्रश्न या प्रकारामुळे उपस्थित झाले आहेत। या मुद्द्यावरून दोन्ही गट आमने सामने आले आणि शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर धक्काबुक्की व झटापटीत झाले। घटनेची माहिती मिळताच खारघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येते। तसेच झेरॉक्स दुकानातील हजारो SIR फॉर्म जप्त करून ते पोलीस ठाण्यात आणण्यात आले। मात्र या प्रकरणाला आणखी एक धक्कादायक वळण मिळाले आहे। पोलिसांच्या ताब्यात असलेला संबंधित भाजप पदाधिकारी काही वेळानंतर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला आहे। या आरोपामुळे पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। मात्र या आरोपाची अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे। दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात SIR फॉर्मची झेरॉक्स नेमकी कोणत्या कारणासाठी केली जात होती, त्यामागे कुणाचा सहभाग आहे आणि या कागदपत्रांचा पुढे नेमका वापर कशासाठी होणार, याचा तपास आता पोलिसांसमोर महत्त्वाचा ठरणार आहे। राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमधील राड्यापेक्षा हजारो फॉर्म एका ठिकाणी पोहोचले कसे आणि त्यांची मोठ्या प्रमाणावर झेरॉक्स का काढली जात होती, हा या संपूर्ण प्रकरणाचा खरा गाभा आहे। त्यामुळे पोलीस तपासातून या फॉर्मच्या मागचा फॉर्म्युला उघड होतो का, याकडे खारघरकरांचे लक्ष लागले आहे। SIR फॉर्मचा ढिगारा संशय निर्माण करणारा झेरॉक्सच्या राजकारणामागचा खरा चेहरा तपासातूनच समोर येणार। पालीजी काय झालं, नेमकं काय घडलं होतं, काय बघितलं आपण? मी सेक्टर 19 खारघर या ठिकाणी झेरॉक्सच्या एका दुकानात माझ्या पर्सनल कामाचे झेरॉक्स काढण्यासाठी गेलो असता मला त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने SIRचे ओरिजिनल फॉर्म झेरॉक्स करत असल्याचे माझ्या लक्षात आलं। मी त्या दुकानदाराला विचारणा केली की बाबा हे फॉर्म कुणी दिले तुला? तो म्हणला मला एक व्यक्तीने दिले, मला नाव नाही माहीत। मी त्या व्यक्तीला फोन केला की बाबा कोण आहे तू, इथे कसे काय, हे शासनाकडे जमा पाहिजेत, हे या दुकानात कसे काय आले? तो बोला मी 5 मिनिटात आलो। तो आला आणि मला म्हणाला की मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे, हे फॉर्म माझ्याकडे, तू माझ्याबरोबर काय तुझा प्रॉब्लेम आहे मला सांग। मी म्हटलं तुझ्याकडे फॉर्म आले कसे? तर तो इकडे तिकडे कार्यकर्त्यांना फोन करायला लागला, दमदाटी करायला लागला, माझ्यावर हात सुद्धा उचलला त्यांनी आणि ते फॉर्म तिथून जबरदस्तीने घेऊन जायचा प्रयत्न केला। तेवढ्यात मी कंट्रोलला कॉल दिला, तिथे पोलीस आले आणि पोलिसांनी ते सगळे फॉर्म जमा केले आणि त्या व्यक्तीलाही ताब्यात घेतलं। आम्ही पोलीस स्टेशनला आलो असता ते डॉक्युमेंट ठेवत असताना तो आरोपी इथून पळून गेला आणि आता जे फॉर्म गव्हर्नमेंटच्या ताब्यात पाहिजे, लोकांनी मोठ्या विश्वासाने त्यांच्याकडे जमा करून दिलेत, BLO कडे आपल्या स्वतःची माहिती दिलेली आहे, मोबाईल नंबर दिले, आधार कार्ड दिले। ही जी माहिती आहे लोकांची, ही सेफ गव्हर्नमेंटकडे असायला पाहिजे, ती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडे आली कुठून, हा माझा त्यांना प्रश्न आहे। हे जे BLOंनी किंवा शासकीय कर्मचाऱ्यांनी या भारतीय जनता पार्टीच्या ज्या कार्यकर्त्यांना फॉर्म झेरॉक्स काढून देण्यासाठी, डाटा लीक करण्यासाठी मदत केली, अशा कार्यकर्त्यांवरती, अशा शासकीय कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी माझी मागणी आहे। मी स्वतः शिवसेनेचा विभाग प्रमुख खारघर शहरचा आहे आणि त्या फॉर्म बद्दल मला माहिती असल्यामुळे ते माझा हा प्रकार लक्षात आला। बघू ना आम्ही पण दोघांना तू दादागिरी करतो ते कसं काय असं नाही, चुकीचं आहे, चुकीचं आहे। पोलीस स्टेशनला घ्या, पोलीस स्टेशनला याच्यासाठी आमची अशी करता का?
मग बॅग मध्ये ओरिजिनल साहेब सगळं चेक करा. इथं ओरिजिनल अजून भरपूर फॉर्म असतील. नाही सर सगळं चेक करा पहिले. सगळं चेक करा. मी अजून दुसरी पहिली बघितली त्यात पण आहे. हे डाटा असा शेअर करतात लोकांचा आणि त्याच्यावर हे निवडणुका लढवतात. यांच्याकडे आले कुठून आहे बघा. मी आता प्रांतांना पण बोलवतो. अजून बघा इथं चेक करा. हे घ्या दोघं हे पण होते हे पण होते. हे आलं हा दुकान. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.